बाय ग्राउंड असंच ते मुंबईमध्ये जाऊन दिल्ली दरबारचं जेवण खाणार आहे. हिअर वी गो गाईज. वाव गावाला की नसता फोटो. शॉपिंग इम्पॉर्टंट आहे का फिरणं? शॉपिंग इम्पॉर्टंट आहे का फिरणं? कोण शॉपिंग घरात झालेले आहे. पोरं खुश झाल्या सगळी. आवडलं माहिती का साहिलला आता? साहिल भाऊ कुठे कुठे नजर देणार सांग? 2 तर डोळे आहेत. आहे निकलची एमडी मुंबई टू कोल्हापूर गाईज. जादू खेळ इकडे आणि हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू न्यू व्हिडिओ. आज आहे शेवटचे गाईज आणि बघा इथं आपली सगळी पॅकिंग करून थांबलेले आहेत आणि आज आम्ही जाणार आहे IIT बॉम्बे सोडून. एक नंबर बरोबर, एक नंबर झालाय. फुल बक्षोदी. अशी कुठली मोमेंट आहे तुला लक्षात राहणार आहे? आपलं फुटबॉल आणि फुटबॉल आणि अशा कोणत्या गोष्टींच्या तुला विसरायचे? नाही सगळं चांगलं चाललंय आमचं. त्यामुळे काय आता आम्ही जाणार आहे नाश्ता कराय आणि नाश्ता करून डायरेक्ट उबर बुक करून जायचं ना. तुला काय तू किती माहिती व्हिडिओ पण कर, रिक्षा सांगतो तुला. असं आमचं नसते काय जेन्युइन का बरं चालते मग डायरेक्ट. सो काय आम्ही आज ट्रेननं ट्रॅव्हलिंग करणार आहे. सो आज उद्या म्हणजे ते शेवट ट्रॅव्हलिंग आमचं ट्रेनचं असणार आहे. येताना बस नाचतो. सो लेट्स गो गाईज. बाय गाईज. आम्ही ग्राउंडला बाय करत आहे पूर्ण 2 दिवस. तू बाय म्हण आता म्हणला. बाय ग्राउंड. सो गाईज खेळलो काल रात्री. राज रडला. डेंगा निघाला म्हणला. बाबा तुम्हाला रडवला रे मी एकट्याने. 2-0 मारलाय मी तुझ्यावर. अरे तुमच्या 3-0 सांग रे आयुष सांग. अरे बाय पोत कान परकर. गँग उभा राहिला गाईज. तर मिळते आता गेटवर जायचं आपण. गेटवरून बाहेर जायचं आहे. सो बाय गाईज. आता आम्ही डॉमेट्रीसाठी आलेलो आहे आणि इथं आमची डॉमेट्री आहे आणि आज आम्ही फुल डे मुंबई एक्सप्लोर करणार आहे. म्हणजे मुंबई म्हणजे सगळं नाही, फक्त मरीन ड्राईव्ह, गेटवे ऑफ इंडिया आणि इथलं थोडं. सो गाईज आता आम्ही डॉमेट्रीत जाणार आहे आणि डॉमेट्रीत जाऊन भेटतो. आणि बघा ही आमची कॅब होती. सो लेट्स गो गाईज. बाय. काय हे डॉमेट्री आहे काय? असंच ते. अरे वर काय करायलास रे? हा चालतंय इथं मोठा सीन आहे. सो गाईज ही आमची डॉमेट्री आहे. बॅग कुठे ठेवायची? तिथे ठेवायची. ओके गाईज बॅग ठेवतो आम्ही. ही आमची डॉमेट्री आहे. आसरा डॉमेट्री. आणि इथं आमचे सगळे बॉईज आहेत आणि इकडे गर्ल्स पण आहेत आणि बाहेरनं थोडीशी बारकी दिसत्या आणि आतलं पण बारकीच आहे. सो गाईज स्टे ट्यून. गाईज आमचा प्लॅन थोडासा बदललेला आहे आणि आम्ही आता पहिला जाणार आहे कुठलं दरबार? दिल्ली दरबार. मुंबईमध्ये जाऊन दिल्ली दरबारचं जेवण खाणार आहे. सो लेट्स गो गाईज आता. आणि त्यानंतर गेटवेला जाणार आहे. सो गाईज आता आमचं जेवण झालेलं आहे टॉपमध्ये आणि आम्ही आता गेटवेला आहे. तर आम्ही आता गेटवेला चाललो आहे. तर आता भाई तुम्हाला काय म्हणायचं गेटवेला जाण्याचा? पहिल्यांदा डॉमेट्री घेतली ते सांगितलं मी. सांगितलंस काय? मग आता आलोय जेवलो पहिल्यांदा ते पण सांगितलंस काय? जेवलो तर ब्लॉग पण बघितला. राजला खाल्लो ते पण बघितलं सगळं. एवढं दाखवा नाही डिटेल मध्ये. आता जेवून आलोय चरचरीत. आता इथे गेटवेला आलोय. तिथे काय फोटो त्यांनी काढायचं. आणि हे मगाशी तुम्हाला दाखवलेलं ताज हॉटेल. दिस इज ताज हॉटेल. हे नवीन झालेलं आहे. हे आधीच जुनं आहे. आणि आता गेटवे कुठं आहे रे खरं? इकडे समोर दिसत ना. अरे हा बघा इकडे झाडामुळे दिसलं नाही गाईज. माय बॅड. सो आता गेटवे जाऊया गाईज. आता ही असली सगळी फोटो काढणार. ही पुढं मुली, ही मागं थोडी आहे. हे आमचा आदित्य आणि आयुष त्यांनी फोटो गेल्या मला सोडून. आयुषला जरा गडबड आहे, जरा मुली बघायची. हे बाबा क्रेन बघा केवढी मोठी आहे. काय तर उचलायला लागलं तर बोट आहे बोट. सो आता गेटवे. हिअर वी गो गाईज. वाव. सो लेट्स गो गाईज. सो गाईज गर्दी बघा
गेटवे ऑफ इंडिया. आता काय तर कन्स्ट्रक्शन चालू वाटतं, इकडे दिसतंय तुम्हाला. सो आता ऊन खूप आहे इथं आणि असं वाटायला इथे येणं का अर्थ नाही. गेटवे फक्त बघण्यात मिळते इथं. आयुष काय वाटतं तुला? गर्दी नाही तुला काय इथलं असं हे वाटतं ना? यो 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 कुठं इकडच्या साईडला हे बघितलं की. बोल आता काय असला गर्दीत आलाय सा तुम्हाला? गेटवे ऑफ इंडियाला तिथे दाखवा. कोहेड आणि इथं माझी टीम मधले एक मेंबर पियुषा. सो आता आम्ही आलोय, जरा पोरं फोटो देऊन काढू द्यात. काय फोटो काय काढायचं नाही तिथं, चांगले फोटोचं काय काढायचंय? मग राहू दे, आपण जाऊया डायरेक्ट मरीन ड्राईव्हला. मरीन ड्राईव्ह डायरेक्ट मरीन संध्याकाळी जायचं रे मरीन ड्राईव्हला. म्हणजे आता होतं पॅट्स बघ पॅट्स नसता फोटो काढायला. मायनेकर एक त्यो गावाला की नसता फोटो काढ. स्टोरीला हवे नको. साईला काय की साईचा एक फोटो काढा की. पण जा घरला रेवा काय का तू जेवायला वेळ लावलास आणि राजमुळे आपल्याला यायला वेळ झाला. अरे 2 मिनिटाचा फरक पडलेला. राज तुला शॉपिंगला जायला नाही मिळणार का? शॉपिंग इम्पॉर्टंट आहे का फिरणं? शॉपिंग इम्पॉर्टंट आहे का फिरणं? कोण बे साले तभी मेरा माफ करना, गुस्से में इधर उधर निकल जाता हूँ. शॉपिंग की फिरणं? फिरणं कसं पाय दुखणार. शॉपिंग कसं तिथलं लगेच. मग मला काय घेऊन जाणार तू? चल काय पाहिजे तुला? ब्लॉग मध्ये येणार काय? मी म्हणेल ते फक्त जरासं लायकी प्रमाणे आमचं. मी म्हणेल ते घेऊन दिलंस चला तर मग तुझं पोझिशन फिक्स पुढच्या वर्षी. सपला की विषय. हा इथं काय चालू आहे? मायनेगर रेकॉर्ड करायला मायनेगर माझी पोस्ट खतऱ्यात आला. दुसरी चालते मग झालं आजचं झालं कन्फर्म. शॉपिंग झालेले आहे. पोरं खुश झाल्या सगळी. मिळाल्या राज आपली पण झाल्या शॉपिंग. कसली तुझी रे? आमचं काय जरासं किरकोळ मध्ये. आयुषबाईंनी सगळं आमचं पण किरकोळच आहे. आयुषबाईंनी निम्मा रस्ता खाली केला तिथला. फक्त शर्ट आणि घेतला. पॅन्ट आता पुढे जाऊन घेणार आहे, त्यामुळे जोरात काम झाले. BMW बघा काय म्हणलं माहिती का साहिलला? आता साहिल भाऊ कुठे कुठे नजर देणार सांग? 2 तर डोळ्यात. अरे महेश आस्कर जाऊ नको रे, ब्लॉगिंग बंद पाडशील माझी. सो गाईज आम्ही आता मरीन ड्राईव्हवर आलोय आणि मरीन राजमुळे इथे पण लेट झालाय. काय माझ्यामुळे? मला ह्या दोघांनी सांगितलीच नाही. टॅक्सी पुढे गेले आणि आम्ही सगळ्यात लेट आलो. म्हणजे मी आलो आणि टॅक्सी गावली गाईज. असं काय नव्हतं, लेट झालं नाही. आणि राजने अजून मला गिफ्ट घेऊन द्यायला. तू काय पाहिजे ते सांग ना. काय देशील ते मला आवडेल. चल की, चल आईस्क्रीम देतो. दिला का नाही तुला? काय नाही कपडे घेऊन देणार होतं. आईस्क्रीम देणार आहे रे हे असे. अरे कपडे म्हणलास की मग. बाबा माहिती काहीतरी घेऊन देणार होतं तुला पण. काय कोणतरी काहीतरी तुला पण? फ्रेंडला फोन ए नवीन ब्लॉगर कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन हे बाबा हे मागच्या पण झालं. ह्याला काय समज नाही बाकीचं. फ्लाइंग केस ग एवढं देते तुम्हाला. नाही अभ्यास कर. हो भाई हे हा हे मराठी बोल उगीच इंग्लिश बोलायला जाऊन हा घेऊन द्यायची. हा मोठे हो यशबाई सोडून गेलता सामासनी. काय सोडून जाऊ? काय मारता असं असते. निम्म पब्लिक घेऊन आपण पुढे आलो. काय मारता सोडून तुम्ही घर घ्या की काय कसं उठायचं रंकाळा बघायला. हे कसं साकोली करून वर आल्यावर कसं दिसते तसं वाटलं गाडीतून आल्यावर. पुन्हा सोबत आलाय. आम्ही आलो त्या ट्रॅव्हलर म्हणतो काय ती टॅक्सी. तुमचे किती रुपये घेतले? उडी मारणार उडी मारायला पाहिजे. दगड आहे चालत जाऊन खाली बसा. चालत जाऊन बसा. चालेल जर बसलं आपल्याला काय मारतात. लई मग काय करायचं? काय म्हणतात हे काय काय घेतलास मायनेकर?
काय नाही घेतलं तुला फोन करायला काय सांगितलं तू घेतलास? काय बोलवलास काय मला सांग कुठलं फोन करायला लावलेला चालेल भाऊ फोन करायला सांगितलेलं तुम्हाला कुठला टी शर्ट आवडला तर टी शर्ट घ्यायलाच नाही मी एक पण बायानं घेतलाय ठीक बघ अय्या पिशव्या अय्या एवढ्या पिशव्या थांब 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 इथं पिशव्या ह्यातली उचल एक भरले देव्यानी अय्या मामा काय ते शॉप आहे निकल चेमडी सो गाईज बस होता हो गाई तर बसूया जरा चिल करूया आणि चिल करून मिळते गाईज बाय गाईज आम्ही मरीन ड्राईव्ह जरा खाल्ल्यामुळे ते असं होते कधी कधी त्यामुळे चालायचं आहे सो गाईज आम्ही मरीन ड्राईव्ह मधून आणि इकडे कुठं चर्च गेटच्या फॅशन स्ट्रीट मध्ये गेलतो आणि तिथनं पण यानं पिशव्या गोळा करून आणलाय हो काय इथं 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 ह्याच्याकडे काय कायम असतातच आणि आयुषनं पण घेतलाय जीन्स आयुषने जीन्स घेतलाय कसलं खुश चालता माहिती आहे काय जीन्स घेतल्या आणि आम्ही आता इथं काय पिले उसाचा रस तो आता आणि परत चाललोय आणि आम्ही एवढे जण चालतो साहिल आयुष मी हर्षल पियुष आणि देव्यानी सो आता आम्ही परत चाललेलो आहे खूप मस्त वाटलं आणि आता काय होते बघूया पुढे जाऊनच सो लेट्स गो गाईज सो गाईज आमच्या डिनरसाठी मॅगडीचा ब्रेकफास्ट था इसलिए तर आम्ही आता मॅगडीचं बर्गर खाऊन चाललो आहे परत मरीन ड्राईव्हवर सो मरीन ड्राईव्हवर थोडंसं टाईम स्पेंड करणार गाईज आणि मग त्यानंतर डॉमेट्रीत जाणार डॉमेट्रीत आता काय असं मज्जा येणार नाही आहे सो आम्ही मरीनवरच जास्त टाइम स्पेंड करणार आहे सो लेट्स गो इकडून चला इकडून मला रस्ता माहिती आहे हा ओ यश भाई चला की चला आता जायचं आपण मरीन ड्राईव्ह गाड्या बघायला काहीच मगाशी गाड्या डेंजर विषय मगाशी मोठ्या गाड्या होत्या कुठली होती फरारी एक होती GTR इकडून जाते या फरारी होती GTR होती हा ये आजचा स्टंट सांगशील कुठला होय हो काहीच काय सांगू तुम्हाला ही जी माझी बॅग आहे ह्याच्यात कपडे घेतल्यात ना मी तिथं कुठल्या त्या गेटवे ऑफ इंडिया फॅशन स्ट्रीटवर तर तिथली ही जी बॅग आहे ना आम्ही तिथं आईस्क्रीम खाण्यासाठी थांबलेलो आणि देवेनेकडे दिली ती मी आणि देवेने ना आपली बॅग उचलल्या आणि माझी बॅग उचलली नाही आणि तिथंच ठेवून आल्या की आणि माझं फाटली आज कपडे घेतला अजून घालाय नाहीत आणि म्हणलं आता गेलं म्हणलं मग म्हणलं जरा इकडे तिकडं मग बावडेकरला गावली बॅग ती काय कुठं रे बुक स्टॉलच्या इथे एका आजोबांनी ठेवलेली मग आजोबांना बावडेकरनं थँक्यू म्हणला घेऊन आला बावडेकरला बी मी थँक्यू अरे असतेच काय तुला कॉफी पाहिजे मग नाही त्यामुळे राजने आम्हाला सगळं आईस्क्रीम दिलंय त्यामुळे आता काही जाता परत मरीनला जाऊया आपण आता तिथला गाड्यांचा शो बघूया कुठली गाडी चांगली दिसली तर शूट करूया कॅप्चर करूया अँड लेट्स गो गाईज मरीन ड्राईव्ह बंद केलेले आहे किती वाजल्यात बाहेर काढलाय बघा इथं पोलीस आहेत पोलीस आहेत आणि मरीन ड्राईव्ह बंद केलेला आहे किती वाजले तरी 2 वाजले कर्नाटकची कोण 1 वाजलाय काय सो गाईज 1 वाजलाय 1 ते 3 मरीन ड्राईव्ह बंद राहत्या आणि 3 वाजता तुम्ही परत येऊ शकताय 3 वाजता ओपनिंग असते इथं मस्त आयुष काहीतरी विचारणार गाईड जर कोण कर्नाटकी ऑडियन्स असलं तर हे फक्त ट्रान्सलेट करून सांगा नीन अम्मन कया अरे बाबा कशाला कशाला असलं काय तर बोलत जाऊ नको भाई बरं असून दे ट्रान्सलेट करा आणि तुमचं तुम्ही शिका सर वडा क्या है समोसा सुबह आ जाओ बोले समोसा गरम नहीं आप लोग आओगे बॉस हम लोग तो यहीं पे रहेंगे ड्राईव्ह बाय बाय मोकळं झाले गाईज तर गाईज आता इथं आपली उबर आलेले आहे आणि आता डॉमेट्रीवर चाललोय आम्ही सो लेट्स गो सो गाईज आम्ही रात्री डॉमेट्रीत 1 वाजता काय 1:30 वाजता गेलेलो होतो तर त्यानंतर ना आम्ही 2 तास रेस्ट घेतली आणि 4:30ला आम्ही परत उठून सगळेजण रेडी झालो आणि आता इथं 7ला ठाणे रेल्वे स्टेशन ईस्टला आलेलो आहे
इथं बघू शकता तुम्ही, हे रेल्वे स्टेशन आहे आणि इथून आमची डायरेक्ट ट्रेन आहे कोल्हापूरची. सो आज आम्ही घरी येणार आहे गाईज. सो ट्रेनमध्ये जाऊनच भेटूया. बाय. आयुष रडा लागलाय. 8:30ला ट्रेन सांगितल्या, 6ला इथे यायचं म्हणलं आणि हा ट्रेन 9:15ला. मग काय झालं, आलाच नव्हता टाइम. इकडे ये, माया मांडीव टेकतो. काही जाऊ का, भरलंय सगळं. निम्मार्धा प्लॅटफॉर्म आमच्या पोरांनीच भरवलं. अरे लेवत जावा बाई. आम्हाला सव्वाट सांगून नाही काही ते सव्वाटला सांगून 9:15ला आमची ट्रेन आहे. तासभर लोक काय पॅट्स असं असते काय? पत्ते काढा, पत्ते उनो काढा उनो. तो काय आता वेट करायला लागणार आहे आणि मला झालं सर्दी जाम. मला पण घसा बाद झाला. आता ट्रेनमध्ये गेलो आणि आपण जरा मज्जा करूया. पण एका डब्यात आलो तर चांगलं होईल, नाही आलो तर मग काय तिथले कोण असतील त्यांच्या रंग मज्जा करायची. 2-3 तास फक्त तुमच्याकडे, नंतर शिफ्ट एकत्र जमलंच मग सपला विषय काही. स्टे ट्यून फॉर. ट्रेन आलेली आहे कोल्हापूर, मुंबई टू कोल्हापूर गाईज. कोल्हापूर. सो लेट्स गो गाईज. आम्हाला ट्रेन भेटलेली आहे आणि दिस इज आवर ट्रेन अँड दिस इज माय विंडो साईड सीट. वैयक्तिक वाघ आणि इथं राहिलेली इथं थोडी. सो आता इथून जायला तरी 12 तास लागणार आहेत. तर रात्री 9 वाजेपर्यंत पोहोचेन आम्ही कोल्हापूरमध्ये. अँड तोपर्यंत का आपली बक्षुली निरपणीच आहे. सो अजून आपण छोटे छोटे डबे वेगळे. तर ह्या डब्यामध्ये आम्ही 2, 3, 4, 5 जण आहेत. पुढच्या डब्यामध्ये 5 जण आहेत आणि तिकडं अजून वेगवेगळे असे वेगवेगळे डबे आहेत. सो नंतर TC घेऊन गेला की आपण एकत्र यायचं आहे. सो स्टे ट्यून, मिळते जल्दी. बाय. सो गाईज आम्ही आता सगळ्यांनी 1 तासाची झोप काढल्या. 2 तर आम्हाला आता लय बोरवा लागले. काय तर हेच नाही वेगळं चांगलं काय नाही. काय करायला पण येत नाही आणि जेवण पण चांगलं नाही, त्यामुळं काय खाता पण येत नाही. पैसे साईल की आयुष देणार होते पण जेवण चांगलं समज देणार नाही ते. आयुष्यात असले तर पैसे देते काय जेवण काय साईल बाई काय मुंबईवरनं कोल्हापुरात जात असेल तर या ट्रेनने जाऊ नका. नाही जरी गेला तरी स्वतः जेवण घेऊन या. जरी गेला तरी काय खायला घेऊन या. अरे तिथं मंदी डब्यात की नाही एक डबा पण वाटले आणि ताटे ट्रेनमध्ये असे पण भरपूर लोक आहेत ज्यांनी तिकीट काढलेले तर तुमच्या जागेवरून बसल्यात. मारायचे आणि आम्ही इथं येऊन उभा राहिले. सो काही बघूया आणि काय मिळते का आपल्याला पुढच्या स्टेशनला. स्टेट्यून. काय करलाय रे? जागा 1 नंबर आहे आमची. 1 नंबर नव्हे, आमची जागा पुढं आहे. कुणाची माग आहे? तुझी इथं आहे. तुझी कुठं आहे? तुझी कुठं आहे? S1ला आहेस? चला S1ला. डब्या बॅग मध्ये स्नॅक्स आहेत ना तुझ्या? अपेक्षाच ठेवू नकोस. मध्ये पट्टा आहे बघ. खाल्ला की बाहेर स्टेशनला थांबून जाऊन घेऊन आला. चला चला चला. बघा इथं सगळी गँग बसली आपली आणि इथं पहिल्यांदा ट्रेनमध्ये आपल्या ओसी आहेत. सांगा जरा कसं वाटायलंय? आता उठल्या ती, त्यामुळे ती आता झोपणार आहे. झोपेत उठल्यामध्ये कसं? तू सांग प्रतीक्षा. नेव्हर ट्रॅव्हलिंग अगेन. आणि कोण आहे? अरे देवेनी तू जरा दिसली नाही. सॉरी गाईज. गाईज सांग नसता कसं वाटायला लागले तुला? खूप छान. खूप छान वाटले. छान वाटते तुला. अजब कॅरेक्टर आहे गाईज. अजून कोण आहे का? तू पण आहेस? पहिल्यांदा ट्रेन मध्ये? पहिल्यांदा ट्रेन मध्ये? पहिल्यांदा नाही, मी दुसऱ्यांदा. दुसऱ्यांदा.
was your experience? आमचा पण मस्त आहे. आम्ही केले ट्रॅव्हलिंग जरा गरीब माणसं आहेत त्यामुळे जरा समजून घ्या. पण मिळालं का नाही ट्रेन मध्ये? काय ट्रान्सजेंडर होते का मग अशी राजला चिकणे विकणे मरत सिड्यूस कराल ती सिड्यूस राज मागून पण गेलेला तिच्या टॉयलेट कडे वगैरे. काय नाही हे आदित्यचं सगळं बनाई हुई कहाणी आहे. आदित्यकडे दाखव. आदित्य तुझी लाईन म्हणजे ठरलेली. आदित्यने ठरलेली लाईन कुठली रे? फुलवाली. हे नका नाही ते आज नको ते झालं तिथे काम झालं. सो गाईज गुड नाईट बाय. आता इथं डान्स चालू आहे आपला गाव लेवलचा. काय नाचनात किती ही ब्लॉग चालू केला म्हणून नाचनात वाटतं. ब्लॉग चालू केला म्हणून नाचनात. बच्चा बच्चा आवाज चिकन वाढवायचा हे काय लावलाच लावडे आता बोललेलं म्हणजे माने पहिले आपण घेऊ का इकडे जादू आहे. जादू इकडे का इकडे आणि डायलॉग 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 सगळी एक एक रात्री वेगवेगळे स्किल दाखवायला मारले तुम्ही गाड मारून घ्यायची तयारी फक्त ठेवा. फक्त सण येण्याची तयारी थोडी ठेवा. तुझा उमेदवार ग हा बावडेकर हा बावडेकर पहिलवान आला अरे काठीनं गंगड येऊ द्या. अरे हळ की थांब किरे मला बिचत्रला येऊ द्या. बस की बात एकदाच असते भागवा सामोरी
नाचा की रे, पैसे दिलात का नाही? चलो 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 भाई, फायनली इन द कोल्हापूर. संपला विषय. गँग गँग गँग. टॉचलो काय? हो, मज्जा आली का नाही? एक नंबर संपला विषय. पुढल्या वर्षी जायचं. संपला विषय. अरे धुळाले उडाला. बाय बाय. Signing out guys.